राज्यात कोरोना विषाणूची दुसरी लाट ओसरत असताना राज्य सरकारकडून काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत। ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या कमी आहे अशा जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत, तर ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या अधिक आहे अशा जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत। राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे। हे नवे नियम जाणून घेण्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहावा लागणार आहे। एकूण 25 जिल्ह्यांना दिलासा देणारी नियमावली राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे। यामध्ये परभणी, लातूर, जालना, नांदेड, हिंगोली, औरंगाबाद, उस्मानाबाद, अमरावती, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, बुलढाणा, भंडारा, यवतमाळ, वर्धा, वाशिम, हिंगोली, रायगड, ठाणे, मुंबई, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक अशा एकूण 25 जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत। या जिल्ह्यांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकानं 8 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत, तर शनिवारी ही दुकानं दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत। तसेच जिल्ह्यातील सर्व शॉपिंग मॉल उघडण्यास परवानगी असणार आहे। गार्डन आणि मैदानं व्यायामासाठी खुली राहणार आहेत। सरकारी आणि खाजगी कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू राहणार आहेत। त्याचबरोबर शेतीविषयक कामकाज, औद्योगिक काम, मालवाहतूक यांचं कामकाज पूर्ण क्षमतेने सुरू असणार आहे। जिम, योग केंद्र, सलून, ब्युटी पार्लर, स्पा हे वातानुकूलित यंत्रणेविना 50% क्षमतेत सुरू असणार आहे। रेस्टॉरंट आणि हॉटेल्स 50% क्षमतेसह दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहणार। त्यानंतर पार्सल सेवा सुरू राहणार आहे। रविवारी केवळ अत्यावश्यक सेवेची दुकानं सुरू राहणार आहेत। काय बंद? चित्रपटगृह, नाट्यगृह, मल्टिप्लेक्स यांना परवानगी नाही। सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळं बंदच राहतील। राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, निवडणूक संदर्भातील रॅली, आंदोलन, मोर्चे यांना परवानगी नसणार आहे। रात्री 9 ते पहाटे 5 वाजेपर्यंत जाण्या येण्यावर निर्बंध असणार आहेत। दरम्यान राज्यातील सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, बीड, अहमदनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या अधिक असल्यानं 3ऱ्या स्तरातील निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। असेच नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी फॉलो करा लेट्स अप मराठीला आणि अधिक माहितीसाठी डाउनलोड करा लेट्स अप मराठी। धन्यवाद।